रस्ता सुरक्षेसाठी महिलांचा निर्धार. रस्त्यावरील प्रत्येक जीव सुरक्षित राहावा, महिलांचा प्रवास निर्धाक व्हावा आणि आजाराऐवजी जागरूकता पसरावी या भावनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाण्यात रविवारी महिला कार व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि सर्व्हायकल कॅन्सरविषयी जनजागृतीचा भावनिक संदेश देण्यात आला. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सकाळी 9 वाजता निघालेली ही रॅली नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, उपवन तलाव, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असा मार्ग पार करत पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात समाप्त झाली. या उपक्रमात 55 महिला कार चालक व 70 दुचाकी, बाईक, स्कूटी, महिला व पुरुष वाहन चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी वाहनांच्या दर्शनी भागावर रस्ता वाहतूक नियम व सर्व्हायकल कॅन्सरविषयी जनजागृती करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती, ज्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या रॅलीसाठी डॉ. वाणी परमार, किम्स हॉस्पिटल इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन लक्ष्मी सिंग आणि ठाणे IMAचे अध्यक्ष डॉ. सुनील बुदलानी, लायन्स क्लब ठाणेच्या अध्यक्षा किरण गुलानी तसेच पिंक होलिक इंडिया टीमच्या अजित कौर धिल्लन व जयश्री शेलार उपस्थित होते. स्पर्धेअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त महिला कार चालकास 5,000, द्वितीय क्रमांकास 3,000 तर तृतीय क्रमांकास 2,000 रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच निवडक महिला चालकांना प्रमाणपत्रे व मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, नवनाथ देठे, अमोल नागणे, रुपेश भुरे, जयवंत पोनपुले, विकास पर्वत आणि पिंक होलिक इंडिया टीम आदींनी परिश्रम घेतले.